यज्ञा बाळाला न्याय अजूनसुद्धा मिळाला नाही. 15-16 दिवस होत आले. यज्ञाचे आईवडील उपोषणाला बसलेत न्यायासाठी. आणि मालेगाव तालुक्यामध्ये नेमकं काय चाललंय हेच कळत नाही आहे. यज्ञा बाळाचं प्रकरण झाल्यापासून 6 प्रकरणं झाली आहेत आणि नुकतीच 2 डिसेंबरला सुद्धा एक प्रकरण झालं. हा व्यक्ती शाळा सुटल्यावरती या मुलीला घेऊन जात होता एका जागेवरती, म्हणजे जिथे कोणी नसेल, आणि असं सहज म्हणजे काही लोकांनी अडवलं आणि विचारलं, संशय आला त्यांना. तर ती मुलगी म्हणाली की मी स्वतःहून आले, द्या मी कॉल लावते, हे ते. पण कॉल लावलं तेव्हा कोणी उचलला नाही. म्हणजे ही मुलगी स्वतःहून त्यांच्यासोबत चालली आहे. आता तुम्ही तुमच्या मुलावरती पण लक्ष ठेवा. बघा, कोणी पण मॅनिप्युलेट करतं. लहान असतात, त्यांना काही कळत नाही, ते कोणासोबतही जातात. तर तुम्ही त्यांना खूप समजावून घराबाहेर पाठवत जा.